तर उतरला अजूनही कोणताही वर्धा देवी 11 या मॅच मध्ये कोणताही विजय प्राप्त केलेला नाहीये. आपल्या पहिल्या विजयासाठी खेळणार आहेत. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. मालदन प्रीमियर लीग सन 2024 पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि हे पॉवर प्लेचं षटक जिथं क्षेत्ररक्षण बांधून असेल. दोन क्षेत्ररक्षक मात्र आउटफील्ड साठी असतील, बाकीचे राहिलेले क्षेत्ररक्षक इनफील्ड साठी असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरेश भायगडे गतवर्षी डिझायर स्पोर्ट संघाचा कर्णधार होता आणि सचिन नेलोडे दादा यांना ट्रॉफी मात्र याने उचलून दिली. पहिला चेंडू सुरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटर पॉवर पंच खेळण्याचा प्रयत्न बॅटिंग पासून खूप दूर ठेवला. चेंडूची सांगता मात्र निर्धावले भन्नाट वेग धारण केलाय. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला पहा ब्लॉक होल मात्र आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र फ्रंट वरती जाऊन आदळला. चेंडूची सांगता दरम्यान निर्धावली आणि या मालदन प्रीमियर लीग साठी सतत मालदन प्रीमियर लीगच्या सदैव पाठीशी असतात. कमी तिथं आम्ही ही नेहमी नितीन दादा यांची भूमिका असते. संपूर्ण या मालदन प्रीमियर लीग साठी जर्सी वितरण नितीन दादा यांच्या माध्यमातून राहिल्या. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था देखील दादांच्या माध्यमातून राहिली. कमी तिथं आम्ही ही नेहमी नितीन दादा यांची भूमिका या मालदन गावामध्ये नव्हे तर मालदन पंचक्रोशीमध्ये नेहमी राहते. यावेळेला मात्र आडव्या बॅटीने फटका. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट रिजन मध्ये आणि ते थोडासा फंबलिंग होताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक दरम्यान एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचले. सुरेश अप्रतिम गोलंदाजी सजवतोय आणि या ठिकाणी मॅच मॅन ऑफ द मॅच राहुल दादा आलेत. या ठिकाणी दादांना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. जाऊया आता मॅच मध्ये. सुरेश पुन्हा एकदा. यावेळेला पहा काय वेग धारण केलाय परंतु वेगाला नाहीये दिशा झाली आहे दुर्दशा. वाईट बॉल आलाय. वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव. धाव संख्या झाली आहे 3. क्रिकेटचा महारण संग्राम मालदन प्रीमियर लीग सन 2024 पर्व तिसरे आपण पाहतो. आम्ही पाहत नाहीये तर हे पर्व अनुभवतोय. आणि या ठिकाणी दादा यांनी एक निर्णय घेतला. खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी दादा यांनी हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार शुभम सुतार यांना दादा डेडिकेट करतायत. शुभम सुतार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. यावेळेला पुन्हा एकदा सुरेश भायगडे वेगावरती झालाय स्वार. फलंदाजाला करायला लावतोय विचार. चेंडू मात्र आलाय निर्धाव. या ठिकाणी दादांच्या माध्यमातून शुभमला पुरस्कार डेडिकेट करण्यात येतो. खेळाडूचा कॉन्फिडन्स खेळाडूचा आत्मविश्वास वाढण्यासाठी दादांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला. यावेळेला लेग ग्लान्स केलाय आणि संघाचे संघमालक सोने बापू या ठिकाणी उपस्थित झालेत. आर्य स्पोर्टचे संघमालक लेग ग्लान्स जरूर केला. बॅकवर्ड स्केअरली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं आणि 2 धावा धावून घेतलेत. तर राहुल दादा 2 मिनिटं आपण इकडे समालोचन कक्षामध्ये यायचं. काय सांगाल? बूढ़ा शेर लेकिन कभी घास खाना नहीं पसंद करता. जे शॉर्ट सिलेक्शन होते त्या शॉर्ट सिलेक्शन बद्दल काय सांगाल? सर तो शॉट मला विनोदला मारायचाच होता. कारण की त्या शॉटमुळे तर मॅचमध्ये आम्ही आलो. आणि महत्त्वाचं म्हणजे आउटफील्ड पण तशी बरोबर नाही आहे. जे शॉट खेळायचे होते ते उचलूनच खेळायचे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी 6 बॉल 7ची मॅच आम्ही हरवून बसलो होतो. तसं आम्हाला यावर्षी करायचं नव्हतं. म्हणून मला पूर्णपणे मॅच अंगावरती घेऊन खेळावं लागलं. धन्यवाद. तर नक्की दादा पहिली मॅच आपण लॉस झाला होता. 6 चेंडू 7 धावा. टीम चांगला 11 बरोबर आपण खेळत होता. मात्र चांगली फलंदाजी राहिली. या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाले. एक षटक संपतेनंतर धावसंख्या 5 झाली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आयुष आर्या स्पोर्ट या संघाकडून संघमालक स्वतः 12th मॅनच्या भूमिकेत सोन्या बापू समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. इत्तमभूत माहिती पोहोचवण्यासाठी खेळाडूंचे दर्जेदार ही आपण स्पर्धा पाहतोय. आदित्य सपकाळ मात्र क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आपण पाहतोय. चांगली रणनीती आखली आहे. पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण बांधून ठेवलं होतं इनफील्ड साठी. आता मात्र 4 क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्डला 5 आहे.
यावेळेला चूक टप्प्याला नाहीये दिशा, वाईट बॉल आला. वाईटच्या स्वरूपात मात्र धावसंख्या आता 1 पुढे जाईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती. आउटफील्ड साठी 5 क्षेत्ररक्षक आहेत. केतन मालुसरे स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय आणि इथे पहा केतनला शांत ठेवण्याचा प्रयत्न, परंतु केतनच्या बॅट आणि बॉडी पासून खूप दूर, वाईड लाईनच्या पण खूप दूर. चेंडू मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. वाईटच्या स्वरूपात या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आल्या आहेत, परंतु कोणताही चेंडू झालेला नाहीये. धाव संख्या 7 झाली आहे. केतन आतापर्यंत शांत राहिला. केतन जरूर पहिल्या दिवसामध्ये पहिल्या षटकामध्ये त्याने मोठी फटकेबाजी सजवली होती टीम वर्धा देवी 11 या संघाकडून. त्याच्यानंतर केतनची बॅट थोडीशी शांत राहिली आहे, परंतु आता मात्र बॅट शांत ठेवून चालणार नाहीये, कारण मॅच जिंकणं गरजेचं आहे. रन रेट वाढवणं गरजेचं आहे संघाचं. केतन वरती जबाबदारी आहे. संघ अडचणीत आहे. यावेळेला बॅट स्विंग जरूर चांगली, परंतु अचूक टप्पा. हा गुडल्यांच्या यार्ड वरती फेकी केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतले. चेंडू मात्र कानापासून कानात सांगून जातोय, भुर्र करणं निघून जातोय. सांगता निर्धाव येते. यावेळी फुलारेंचा चेंडू स्ट्रेट बॅटीने सजवलाय. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला टप्पा टप्पा कार्पेट वरून जातोय आणि आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि फेकी जरूर केले. दरम्यान 2 धावा धावून घेतल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावून संख्या एकूण 9 झाली आहे. यावेळेला ऑफटमच्या खूप बाहेर. इथे मात्र वाईडिश लाईन ठेवली. चेंडू मात्र निर्धावला. पंतांच्याकडे जरूर दाद मागण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंच सांगतायत आपण सफल झालाय. सुरेश भाईकडे क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय आपण. केतनचा बॅट स्विंग पाहिला तर ऑफ साईडच्या दिशेला आहे आणि या वेळेला मात्र ऑफ साईडच्या दिशेला क्षेत्ररक्षण सजवलंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कॉर्नर रिटर्न मधील आत घेतलाय. एक क्षेत्ररक्षक बाहेर काढलाय. यावेळेला देखील मात्र गोलंदाजाची खूप लाईन बाहेर आउट आणि या वेळेला मात्र चेंडू वाईड बॉल दर्शवलाय. धाव संख्या झाली आहे 10. क्रिकेटचा महारणसंग्राम मालदन प्रीमियर लीग सन 2024 आपण पाहतोय. कैलासवासी सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडानगरी, मालदनच्या हक्काची क्रीडानगरी. यावेळेला फुलारलेनचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू पुनश्च एकदा निर्धावाला. काय गोलंदाजी राहिली आहे, अप्रतिम गोलंदाजी आयुष्यांच्या माध्यमातून राहिली आहे. 5 चेंडू झालेत या षटकातील आणि या षटकामध्ये व्हाईट बॉल देखील 3 आले आहेत. फक्त 5 धावा दिलेत, 2 धावा धावून घेतलेत, तर व्हाईटच्या स्वरूपात 3 धावा आलेत. म्हणजे चांगला कमबॅक केलाय. व्हाईट बॉल गेलेत तरी. यावेळेला बॅट स्विंग जरूर चांगली आहे, परंतु बॅट पासून चेंडू खूप दूर. टप्पा पडल्यानंतर जी उसळी अपेक्षित केली होती चेतनने, त्या उसळीपर्यंत चेंडू आलेला नाहीये. चेंडूची सांगता मात्र निर्धावली. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या डबल डिजिट 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. ऐकूयात डीजे मास्टर यांचं सुमधुर संगीत. वेलकम डीजे. स्पोर्ट या संघाकडून आकाश आलेत. आकाश सावंत गोलंदाजी मार्क वरती. ही खेळपट्टी बनवण्यामध्ये तुषार काळे यांचा दर्जेदार हात होता. चांगली खेळपट्टी तुषार काळे यांनी सजवण्यामागे चांगली दिवसाची रात्र रात्रीचा दिवस जरूर केला. आपली संपूर्ण टीम देखील त्यांच्या पाठीमागे होती. आकाश सावंत गोलंदाजी मार्क वरती. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा असेल समोर बुवा आणि इथे मात्र पुनश्च एकदा याही षटकातील पहिला चेंडू निर्धावालाय. काय गोलंदाजी सजवतायत, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग होतोय, आतमध्ये येतोय. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होतोय. बोटातील जादू कुठेतरी दर्शवतोय आकाश. यावेळेला पहा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु खूप बाहेर लाईनच्या वाईड बॉल आला
आणि वाईटच्या स्वरूपात मात्र धाव संख्या झाली आहे 11. अक्षरशः बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये. टीम आर्या स्पोर्ट या संघातील गोलंदाजांनी आपली पहिली मॅच खेळतायत. या वेळेला टॉपेज मागे आहे यष्टी रक्षक, मागे टपला यष्टी रक्षक, दुधा उधळण्या डाव आणि इथे मात्र झेलबाद होतोय फलंदाज. बोआ मात्र बॅक टू द पविलियन. वरती आलाय आपला बॉस. काय गाणं घेऊन आलाय पहा. भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा मुंबई पोलीस तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहा काय चेंडू होता आणि नक्कीच यावेळेला एक धाव जरूर कंप्लीट केली आणि पंच एकत्रित एक दुसऱ्याकडे पाहतायत. काय निर्णय असेल या चेंडूचा. यस ओके बायच्या स्वरूपात एक धाव. शंभूराज माने न्यू बॅटर नॉट स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो. केतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला सेट झालाय परंतु बॅटीच्या रडार मध्ये चेंडू आलेले नाहीयेत. बॅट सुंदर दर्जेदार होतीये. या वेळेला चेंडू मात्र उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक सुरेश आहे आणि ते चेंडू मायभूमीला दान झालाय. पंच पहा बीमर बॉल दर्शवतात. नो बॉलचा इशारा. इथे मात्र आता नो बॉलचा कशा प्रकारे फायदा फ्री हिटचा चेंडूवरती शंभूराज माने कशा प्रकारे हाताळतात. फ्रीडचा चेंडू काय घडेल काय बिघडेल. फ्रीडचा चेंडू समोर शंभूराज माने. गोलंदाजी मार्क वरती आकाश आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आकाशची. यावेळेला फ्री हिटचा चेंडू स्ट्रेट दिशेला लॉफ्टेड झालाय. ड्राइव्ह सीमारेषा पार आलाय षटकार. त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने उसळी घेतली जास्त. चेंडू निर्धाव आला. यावेळेला चांगला कमबॅक. मागच्या चेंडूवरती षटकार आलाय त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आला. धाव संख्या यावेळेला झाली 20. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटीची वरची कडा आणि इथे मात्र पहा. इथे मात्र चेष्टामध्ये चेंडू हातातून निष्ठा. चेष्टा झाली परंतु चेंडू म्हणतो मी निसटतो. ओव्हर कॉन्फिडन्स यावेळेला सुरेशचा मैदानाच्या आतमध्ये जो ओव्हर कॉन्फिडन्स घडला मात्र सुरेशला नडला. चेंडू मात्र मायभूमीला दान झाला. धाव संख्या यावेळेला झाली 20. 3 षटक जरूर कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 धावा खर्च केल्या होत्या सुरेशने. दुसऱ्या षटकामध्ये आयुषने 3 व्हाईट बॉल जरूर फेकी केले होते आणि 5 धावा दुसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा एकूण 20 धावा झाली आहेत. याच्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजय भिलारे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. याच्यानंतर होणारा सामना जय 11 आणि समर्थ 11 दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचा. पहिला चेंडू यावेळेला मात्र कॅप्टनची बॅट स्विंग जरूर राहिले. हवाई यात्रा क्रिकेटची जत्रा मालदन प्रीमियर लीग आणि ते उत्कृष्ट झेल आणि फलंदाज यावेळी मात्र झेल बाद झालाय. फलंदाज बॅक टू द पविलियन. वेलकम डीजे.
या मैदानाला संगीतांची साथ, संगीतांची लागली साथ आणि हे मैदान बोलतंय क्या बात. दर्जेदार या ठिकाणी गाण्यांचं प्रदर्शन, सुमधुर संगीत आपण ऐकतोय डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुनश्च एकदा न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती निलेश. यावेळेला मात्र खूप बाहेर चेंडू ठेवलाय, खूप बाहेर वाईड लाईनच्या खूप बाहेर वाईड बॉल दर्शवलाय पंतांनी. वाईडच्या स्वरूपात मात्र एक धाव जरूर आली आहे. भरत जाधव सर कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायच्या. भरत जाधव सर. दर्जेदार ही आपण स्पर्धा पाहतोय मालदन प्रीमियर लीग सन 2024. निसर्गाची या पर्वामध्ये थोडीशी साथ राहिलेली नाहीये, परंतु अडलो पडलो पुनश्च एकदा उठून उभं राहिलोय आणि उठून उभं राहिलोय तर पुनश्च एकदा खेळण्यासाठी सज्ज झालोय. आणि ही आमची हक्काची जगदीश दादांच्या शब्दाने दिलेल्या बांधिलकीची हक्काची क्रीडानगरी कैलासवासी सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडानगरी आमची साथ मात्र आमची कधीच सोडत नाहीये. पुनश्च एकदा आमच्यासाठी पावसाने भिजली, ओली चिंब झाली, पुनश्च एकदा सज्ज झाली ही आमच्या हक्काची क्रीडानगरी. यावेळेला जरूर बॅटिंग दर्जेदार राहिला होता, मात्र बॅटीची खालची कडा जर हा चेंडू बॅटीच्या मिडलला जर कनेक्ट झाला असता ना सर, तर चेंडू मात्र हा आपल्यापर्यंत येऊन पोहोचला असता. बॅटीची खालची कडा घेतली, दरम्यान एक धाव आली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या यावेळेला झाली आहे 22 ऑन स्कोर कार्ड. तिथं 2 विकेट जरूर माघारी परतलेत. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय मालदन प्रीमियर लीग सन 2024. पाहत नाहीये तर आम्ही खेळतोय, आम्ही खेळत नाहीये तर आम्ही स्वतःला सिद्ध करतोय. गोलंदाजी मार करतोय पुन्हा एकदा गोलंदाज. यस वेलकम भरत सर. यस या ठिकाणी आपल्या सोबत आता समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत याच आपल्या मालदन पंचक्रोशीतील जाधववाडी गावचा गोड आवाज भरत जाधव सर. धाव संख्या दरम्यान झाली आहे 24. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क करून आर्या स्पोर्ट पहिली मॅच खेळतात आणि गोलंदाज अनिकेत मात्र चांगली गोलंदाजी सजवतोय. यस माफ करा, धाव संख्या 25 झाली आहे. वेगाने एक धाव दुसरीसाठी कंप्लीट प्रयत्न केलाय. यस दुसरी देखील धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता मात्र 27 वरती पोहोचली आहे. चार चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 27 झाली आहे. गोलंदाजी मार्गवरती अनिकेत पुन्हा एकदा समोर निलेश. यावेळेला वाईडिश लाईनच्या खूप जवळ मात्र वाईड लाईन धारण केली. कुठेतरी चूक करतोय गोलंदाज. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक चूक महागात पडेल. एका एका चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल, कारण तो जिंकला तो या मालदन प्रीमियर लीग मध्ये थांबला. तो थांबला, त्याने ट्रॉफी उचलली, इतिहास घडवला. आणि इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला चुका टाळणं गरजेचं आहे. चुका टाळणं गरजेचं आहे, प्रयत्न पण करणे गरजेचं आहे. प्रयत्न केला आहे, प्रयत्न केलाय तो राहिलाय सक्सेसफुल. सीमारेषा पार करारावार मालदन प्रीमियर लीग नेच्या बॅटमधून येतो षटकार. तर काय फटका पाहिला काव कॉर्नरच्या दिशेने. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला लॉट मध्ये रनांचा फक्त पाऊसच पाडला. गेंदगिरी स्लॉट में सीधा रन के पॉट में असं म्हटलं तरी वाव ठरणार नाहीये. काय सुंदर ओळ म्हणली तुम्ही. वायडिश पुन्हा एकदा वायडिश लाईन. नक्कीच आज जे पण गोलंदाज आहे त्यांनी वायडिश लाईनचाच वापर केलाय, कारण की ज्या अर्थी जर बॉल स्लॉट मध्ये पडतोय तर बॉल नक्कीच सीमे पार जातोय. त्यामुळे वाईडची चिंता न करता वाईडिश लाईन मध्येच मारा करण्याचा प्रयत्न आहे श्रीकांत सर. यस नक्कीच यावेळेला अनिकेतने मात्र पुन्हा एकदा ठेवलाय टप्पा अचूक. टप्प्यावरती झालाय स्वार सक्सेसफुल पॉवरफुल. सीमारेषा पार चेंडू झालाय गुल चौकार.
39 जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. चला कॉल दिला जातो. याच्यानंतर होणार सामना जय 11 आणि समर्थ 11 दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचा. आणि या ठिकाणी आपल्याला बर्थडे बॉय यांचा केक कापून या ठिकाणी संपूर्ण मालदान पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून यांना आपण शुभेच्छा देणार आहोत. नितीन सर आणि सुनील सर यांना. नक्कीच श्रीकांत सर, कॅप्टन कुल नितीन आणि महाराष्ट्र पोलीस सुनील भाईगडे, आज यांचा वाढदिवस. आज मालदान प्रीमियर लीग निमित्त यांच्या वाढदिवसाचा इथे आज आपण केक कापण्यात येत आहे. तर थोडंसं जरासं मालदन यंगस्टर क्रिकेट क्लबचे कॅप्टन आणि एक आदर्श खेळाडू आणि नेहमी चर्चेत राहणारे सुनील दादा, आज यांचा वाढदिवस. अगदी मुंबईमध्ये मोठमोठ्या लीग मॅचेसमध्ये ज्याने आपल्या कॅप्टनच्या जोरावरती मालदन गावाचं नाव उंचावलं आहे तो निखिल. हॅपी बर्थडे टू यू. शुभेच्छा. खास करून टॉस साठी यायचं. चला जय 11 आणि समर्थ 11 टॉस साठी यायचं. या ठिकाणी नाणेफेक होते. या ठिकाणी नाणेफेक होते. प्लीज 2 मिनिटं. या ठिकाणी नाणेफेक होते. एका साईडला आपण 2024 कॉल आहे समर्थ 11. यस नाणेफेक जिंकले यावेळेला मात्र जय 11 यांनी. यस आतापर्यंत आपण 2 मॅच खेळलेत, 2 मॅच लॉस झालेत. तर आता इथून पुढचा आपला प्रवास कसा असेल, काय रणनीती घेऊन आलाय. नाणेफेक तर जिंकला समोरचा संघ समर्थ 11. 2 मॅचेस खेळलाय, 1 मॅच लॉस झालाय तर 1 जिंकला. तर आपला निर्णय काय असेल आता नाणेफेक जिंकले. निर्णय आम्ही बॉलिंगचा घेतोय. 2 मॅच हरवून आम्ही आलोय, परंतु आमचा कॉन्फिडन्स तितकाच आहे. आणि समोरच्या दोन्ही पण टीम ज्या राहिल्या ज्यांच्याबरोबर आमची मॅच राहिले ते पण 1-1 मॅच हरून येतात. तर जर आम्ही त्यांना चांगल्या रन रेटने हरवतोय तर आमचा चान्स बनू शकतो. तर आम्ही तोच प्रयत्न करू की त्यांना जास्त रन रेटने हरवायचा. यस नक्कीच. म्हणजे 2-2 जर मॅचेस लॉस राहिले संघ 2-2 विन राहिले तर रन रेट नुसार वर जाणार आहेत. आपला नियम आहे. यस तुम्हाला शुभेच्छा. भेटूयात मॅच मध्ये. बरं सर ओव्हर टू कमिटी बॉक्स. थँक्यू श्रीकांत. तर 40 धावांचं लक्ष असेल टीम आर्या स्पोर्ट्ससाठी. तर आर्या स्पोर्ट्स करून जे दोन्ही ओपनर बॅट्समन आले आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आमचे सहखेळाडू मिस्टर सुरेश भाईंगडे, गत वर्षीचे विनिंग कॅप्टन आहेत. मालदन प्रीमियर लीग पर्व दुसरेचे विनिंग कॅप्टन सुरेश भाईगडे यांना आपण पाहतोय मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि स्ट्रायकिंग एंडला पाहतोय ते म्हणजे मिस्टर नाही अनिकेत नाही आदित्य सपकाळ. तर आपल्याला स्विचिटचे फटके पाहायला मिळतील. हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे आदित्य सपकाळ. गेल्या वर्षी त्याने मालदन प्रीमियर लीगचा काळ गाजवलाय. तर चक्रव्यूह सजवले. समोर आपण एक लॉंग ऑन पाहतोय आणि एक डीप स्क्वेअर लेग. 1 पॉइंट 1 मिड विकेट. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने खेळला आहे. डीप स्क्वेअर लेग चपले जातोय. पहिल्याच बॉलवरती पहिलीच विकेट. अगदी स्लोवर
गोलंदाजी पाहतोय मिस्टर सचिन चव्हाण. अगदी मोठमोठ्या मॅचेस मध्ये खेळून एक अनुभवाचा जो कळस आहे त्याने ते त्याचा चांगला वापर केलाय सचिन चव्हाण यांनी. काय गोलंदाजी पाहतोय. नक्कीच सर, आपण पाहिलं मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक ठेवला होता. चेंडूची थोडीशी गती कमी, गुडलँडच्या यार्डवरती चेंडू फलंदाजाला फटका सजवण्यासाठी मारण्यासाठी प्रयत्नशील राहील असा चेंडू टप्पा ठेवला आणि अचूक झेल. यावेळेला मात्र मिड विकेटला रिझन मध्ये असलेला निलेश याने टिपला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिल्या विकेटचं पतन. यावेळेला आदित्य सपकाळ बॅक टू द पविलियन. नक्की श्रीकांत सर, आपण ज्या अर्थाने पाहिलं तर 35 धावा देखील एक मोठं टार्गेट आहे या पिच वरती. कारण की पिच ज्या पद्धतीने स्लो आहे, 2 दिवस पाऊस पडला आहे आणि ज्या पद्धतीने नंतर पिच बनवलाय, बॉल एकदम पडल्यानंतर थोडासा स्लोविश होतो, त्यामुळे पाहिजे असा बॅटवरती बॉल येत नाही आणि त्याच फायदा सचिन याने केला आणि अगदी आपल्या पहिल्या बॉलमध्ये एक मोठा गडी आपल्या जाळ्यामध्ये फसवला. तर अजय दरम्यान न्यू बॅटर स्ट्रायकिंग इन वरती अनिकेत शिंदे. सचिनचा दुसरा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, बॅटची वरची कडा घेतली आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि संघाचं खातं उघडते ते 1 धावसंख्येने. पहिल्या बॉलवरती एक विकेट आली ज्या अर्थाने, त्यानंतर एक सुरुवात म्हणावी असं वाटतं श्रीकांत सर. यस, नक्कीच पहिल्या विकेट आली आहे. त्याच्यानंतर अनिकेतने मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटीची वरची कडा चेंडू मात्र बॅकवर्ड रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, 1 धाव घेतली. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती चपळ चित्ता सुरेश भाईगडे. काय करेल, काय असेल विचार, कसा घेईल आचार. यावेळी मात्र गोलंदाज काय ठेवतोय समाचार. ब्लॉक होलता चेंडू. सुरेश भाईगडे मातबर खेळाडूला मात्र शांत राहावं लागतंय. बॅट स्विम दर्जेदार राहिली परंतु चेंडू मात्र ब्लॉक होल निर्धावाला आहे. थोडंसं बघा, ब्लॉक होलचा चेंडू टाकल्यानंतर लगेच त्यांनी जो लॉंगॉनचा प्लेअर होता तो डीप स्क्वेअर लेग मध्ये घेतला. म्हणजे नक्कीच आता आपल्याला जरा विकेट टेकिंग गोलंदाजी मला वाटते करण्याचा विचार आहे सचिनने. कारण की ज्या अर्थाने ज्याने फिल्डिंग चेंज केली, मला वाटतं त्याचाच विचार असेल त्याचा. यस, नक्कीच यावेळी बॉल स्लोवर ठेवलाय आणि चेंडू सरळ बॅटीने खेळलाय. टप्पा टप्पा कार्पेटला लावली आग. चेंडू म्हणतोय भाग, सीमारेषा पार खेळतोय सुरेश भाईगडे वाघ. षटकार, चौकार. याच वाईट बॉल दर्शवलाय. धावसंख्या झाली आहे यावेळेला मात्र वाईटच्या स्वरूपात 6 या आकड्यावरती. सुरेश भाईगडे बॅट स्विम दर्जेदार ठेवतोय. सचिन मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेला मात्र सरळ बॅटीने फटका चढवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकावरती समाधान मानले. जरूर धावसंख्या 7 झाली आहे. 40 धावांचं लक्ष आहे. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. धावसंख्या 7 झाली आहे आतापर्यंत. अनिकेत शिंदेने मात्र 1च चेंडू खेळलाय. दुसऱ्या विकेटसाठी मैदानामध्ये आलाय. बॅट्समन दर्जेदार आहे. अनिकेतची शॉर्ट सिलेक्शन पाहिलं. मिड विकेट रिजनला स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोठी फटकेबाजी सजवतो. मिड ऑफ मिड विकेट दोन्ही साईडला, म्हणजे संपूर्ण 360 अंशामध्ये या फलंदाजाची फटकेबाजी नेहमी असते, परंतु आज ती दाखवावी लागेल, सिद्ध करावी लागेल. या वेळेला जे सांगितलं होतं मिड विकेटच्या दिशेला करारावार, सीमारेषेच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स झालाय फरार. येतोय चौकार. सेकंड मॅच, थर्ड मॅच, फोर्थ, सेव्हन्थ पर्यंत जे मॅन ऑफ द मॅच राहिले त्यांची नावे सांगितली जातील. त्यांनी येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला जावा. AY फायटर विनोद आणि नवनाथ. विनोद आणि नवनाथ AY फायटर 50+ संदीप आणि ओमकार डिझायरवाले. बल्ल्या फायटर उमेश काळे, डिझायर संदीप, समर्थ, अमोल, रमेश, सनी, विजय आणि डिझायरचा ओमकार. या सर्वांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. याच गोलंदाजी मार्कवरती आपण सार्थक सुतार यांना पाहतोय.
यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवला मिड विकेटच्या दिशेला डीपमध्ये क्षेत्रक्षक धावतोय मात्र चेंडू बॉम्ब झालाय मायभूमीला झालाय दान जरूर मात्र एफर्ट चांगला राहिलाय एकीत रूपांतर दुसऱ्या 2 धावा वेगाने धावून घेतले सर नक्कीच एफर्ट दाखवावा लागेल कारण की सुरेशची महत्वाची विकेट आहे जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर हा मोठा मासा तुम्हाला पकडावा लागेल परंतु सहजासहजी हाताला येत नाही कारण की कला त्याच्यामध्ये अशी खेळाडू वृत्ती आहे की तो वेगवेगळे फटके मारायला जाणतो खास करून त्याने अजून त्याचा जलवा दाखवला नाही मला तर सुरुवात होईलच त्याच्या बॅटिंगची यावेळेस हुक केलाय परंतु दोन्ही फिल्डर तू मॅ आणि इथं पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतोय कोणाचा तो म्हणजे सुरेशचा आणि ही महत्वाची विकेट आहे श्रीकांत सर दोन्ही फिल्डरांनी घेतली टक्कर आणि चेंडूला आली चक्कर चेंडू मात्र मायभूमीला झाला दान यावेळेला सुरेशची विकेट होणं गरजेचं होतं एक मातबर खेळाडू आहे शॉर्ट सिलेक्शन दर्जेदार आहे आणि महत्वाचं म्हणजे एकदा क्रीज वरती सेट झाला ना तर मॅच मात्र शेवटपर्यंत घेऊन जातो कॅच घेणं गरजेचं होतं कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच यावेळेला पुनश्च एकदा अनिकेत शिंदे ऑन फायर परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे आणि टिपतोय झेल आणि फलंदाज बाद डीजे करून बॉस आपल्यासाठी आलेत 3 दिवसामध्ये या पावसाचा खूप त्यांना झालाय त्रास पण संगीतांची काय राहते बरसात काय सांगाल खरंच आज खूप सुंदर असे संगीत ऐकायला भेटलं श्रीकांत सर तर जो मिडल ऑर्डरचा बॅट्समन होता अनिकेत ती महत्वाची विकेट फसवण्यात यश प्राप्त झालंय वडजाई देवी संघाला काय गोलंदाज आहे मला वाटतं कमबॅक केला आहे त्याने कॉ कॉर्नरचा जो एरिया आहे तो खूप जरा लॉंगिश बाउंड्री आहे आणि ती बाउंड्री टार्गेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल एवढा ट्रॅव्हल नाही झाला आणि आपली विकेट गमवायला लागली पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेले बॅकफूट पॉवर पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि वेगाने फेकी केलेल्या दरम्यान एक धाव घेतली आणि या एक धावसंख्येनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघासाठी मॅच अजून बॅलन्स आहे श्रीकांत सर आपण अजून मॅच सोडू शकत नाही यस खेळ अथवा आयुष्य शेवटपर्यंत लढत चला खेळत चला मॅच दोन्ही साइडून ऑन आहे सर दरम्यान यावेळेला चेंडू ट्रॅव्हल केला ऑफसाईडच्या दिशेला 2 धावा धावून घेतलेत 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 17 पण रनिंग बिटवीन द विकेट आता तुम्ही पाहिली का सुरेशची चित्याची चपळाई हरणाची गती केली होती धारण नक्कीच सर काय सुंदर दोघे धावले यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड इनटू द फॅन्स येतोय खणखणीत चौकार दोनों को दिखाया मोर और बीच में खींचा ये चौकारानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 21 मला वाटते आता मॅच मध्ये पकडली आहे धावसंख्या झाली आहे 21 12-19 ची मॅच असेल अजून मॅच दोन्ही साइड नाही श्रीकांत सर पण आता पहिल्या बॉल वरती जो सुरेशने डाऊन द ग्राउंड जो चौका मारला होता काय क्लासिक शॉट पाहायला मिळाला त्याच्या बॅट मधून नक्कीच क्लास आहे कडक बेधडक सुरेश भाईकडे चांगली फटकेबाजी सदवतं इथे मात्र आता समीकरण पाहिलं 12 चेंडू 19 धावा 12 चेंडू मॅच दोन्ही साइडून ऑन आहे परंतु हे षटक मात्र महत्वपूर्ण निर्णायक षटक या षटकावरती डिपेंड असेल पुढच्या षटकामध्ये मॅचची कहाणी काय असेल परंतु या षटकामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी करावी लागेल आणि ही गोलंदाजी करण्यासाठी स्वतः विक्रम माने बुवा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऑफ ब्रेक गोलंदाज आहेत आकाश सावंत समोर पहिला चेंडू बुवा राईट मोहर द विकेट यावेळेला आकाश सावंत याने केलाय हल्ला आणि मिड विकेटच्या दिशेला मात्र सीमारेषा पार झालाय फरार येतोय खणखणीत दर्जेदार मालदन प्रीमियर लीग
गुणलेखकाच्या स्वरूपात आपण मान्य सचिन नलवडे दादा डिझायर स्पोर्ट्स संघाचे संघ मालक यांना पाहतोय. उत्कृष्ट गुणलेखकाचं काम पाहतायत. नक्कीच गुणलेखकाचं काम पाहताय, पण जो पहिल्या बॉल वरती जो कॅच होता, महत्वाचा मॅचला टर्निंग पॉइंट देणारा कॅच होता, तो कॅच कुठेतरी मिस केला आहे. हा कॅच मिस केला आहे की मॅच मिस केला आहे ते येणारे 11 चेंडूच दाखवणार आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, पॉइंटच्या दिशेने खेळला आहे फिल्डर तिथे आणि पुन्हा एकदा कॅच सुटलेला आहे. श्रीकांत सर आज पाहतोय काय? झेल मात्र ड्रॉप झालाय. झेल ज्यावेळी ड्रॉप झालाय त्यावेळी बुवा यांची बॉडी लँग्वेज पाहिली होती का? डोक्यावरती हात मारून घेतला होता. त्यांना माहिती होतं झेल होणं गरजेचं होतं. एक सुटला होता परंतु दुसरी संधी निर्माण केली होती. संधी येतात, फक्त आपल्याला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. सार्थक सुतार आता मात्र कोणतीही चूक करत नाहीये. सार्थक सुतार घोटाचा पिसारा केलाय ओपन आणि चेंडूची धार केली बंद. फलंदाज यावेळी मात्र बाद कोण होतं? सुरेश भाईगडे. बॅक टू द पविलियन. लागला आहे, पण हीच विकेट जर पहिल्या चेंडूवरती मिळाली असती तर मॅचचं पार्ट समांतर असतं. परंतु उशिरा का होईना विकेट ही मिळाली. अगदी 3 चेंडूवरती 3 विकेटच म्हणावे लागतील, कारण की पहिली कॅच ड्रॉप, दुसरी कॅच ड्रॉप, परंतु तिसऱ्या वेळेस सार्थकने कोणती चुकी केली नाही, कारण त्याला देखील माहिती आहे की ही किती महत्वाची विकेट आहे, कारण की संघाची महत्वाची विकेट होती. आता मात्र मॅच ही पाहण्यासारखी झाली आहे, कारण की कॅप्टन विक्रम माने यांनी त्यांचं काम केलं आहे. त्यांनी बरोबर मॅचला समांतर ठेवली होती, परंतु पहिल्या बॉलवरती जो कुठे कॅच सुटला त्यामुळे जरा मॅच थोडीशी त्यांच्यापासून दूर असली तरी देखील त्यांनी एक मोठा मासा गळ्याला लावला. श्रीकांत सर. न्यू बॅटर स्ट्रायकिंग इनवरती सचिन देसाई यावेळेला सफल आले. फ्रंट पोट डिफेन्स केलाय आणि ते काय केलं? केतन मावसरे बेस रिमूव्ह झाले, पंतांचं बोट आकाशाकडे आणि इथे बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. सचिन देसाई आले होते आणि आता मात्र माघारी परतलेत. धावचीत झालेत. काय सांगाल सर? धावचीतच्या स्वरूपात 2 झेल ड्रॉप झाले, त्याच्यानंतर केतनचा हा कमबॅक. काय सांगाल या कमबॅक बद्दल? केतनचा तर आहे, केतनने तर चांगली फेकी केलीच, पण मी इथे कौतुक करेल ते विक्रम मानेंचं. काय मॅचला पूर्णपणे मॅचचं पारड आपल्या बाजूने पलटलं. अगदी जर पहिल्या बॉलवरती जर कॅच पकडला असताना पूर्णपणे मॅच त्यांनी खिशात घातली असती, परंतु जाऊ द्या, उशिरा का होईना विकेट त्यांनी घेतल्या. मॅचला अजून रंगत, गंमत आणि जम्मत देखील आली आहे. यस, लेट पण थेट कार्यक्रम यावेळेला अचूक टप्प्याचा भेदक मारा करतायत. बुवा पुन्हा एकदा बॉल स्विंग करतायत. न्यू बॅटर यावेळेला स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय. यावेळेला आकाशने केला हल्ला मिड विकेटच्या दिशेला. टाटा बाय बाय. हवा के संग संग बॅट के साथ साथ सीमा रेषा पार खेचलाय षटकार. आणि त्याला सजवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. पुढचा चेंडू फुल टॉस होता, परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही. चेंडू जाईल फाईन लेग रिझन मध्ये, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते आणि हो अवांतर धाव वाईटचा इशारा अंपायर कडून, म्हणजे 2 धावा. तर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36, म्हणजे फक्त 4 धावाची गरज असेल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु स्लो ओव्हर डिलिव्हरी होती आणि एक निर्धाव असा चेंडू येतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल, ती म्हणजे आर्या संघाला.
तर जय 11चे प्लेयर सज्ज राहायचं आहे, कारण की यापुढे यानंतर तुमची मॅच होणार आहे. तर उर्वरित षटक 4 धावांची गरज असताना घेऊन येतोय तो म्हणजे संघाचा आयकॉन प्लेयर शंभूराज माने. शंभूराज देखील चांगला गोलंदाज आहे, लेकिन कमाल करावी लागेल मॅच जिंकायची असेल, कारण की महत्वपूर्ण मॅच असेल दोन्ही टीम साठी. 6 बॉल आणि 4 धावाची गरज असणार आहे. शंभूचा पहिला बॉल ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर होता आणि अगदी हलक्या हाताने खेळवला आहे आणि चेंडू जाईल बांधाच्या पड्याला येतोय खणखणीत षटकार डीजे. मॅच जिंकलेली आहे. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल संघ मालक माननीय प्रशांत घारगे. खरंच यांचं मनोबल उंचावलं असेल, कारण की पहिलीच मॅच होती. काल 2 दिवस पावसाने ज्या पद्धतीने खेळ थांबवला होता त्यामुळे त्यांच्या संघाची एकही मॅच झाली नव्हती, परंतु आज पहिलीच मॅच आणि पहिलीच मॅचचे विजय शिल्लेदार झाले आहेत. त्यामुळे नक्कीच संघाची आणि त्यांची मन उंचाव